नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आता दिवाळी झाली आहे, तर दिवाळीमध्ये आपण छान छान मोठे मोठे रांगोळी काढल्या असतील। आपली रांगोळी या पद्धतीने मिक्स झाली आहे, तर आता हीच रांगोळी आपण परत कशी वापरायची ते बघूया। त्यासाठी ही रांगोळी मी अशी जमा करून ठेवलेली आहे आणि रांगोळी आपली वाया जाऊ नये, परत त्याचा यूज व्हावा, तर आपण या पद्धतीने ही रांगोळी परत वापरू शकतो। त्याच्यापासून आपण चांगली डिझाइन इथे क्रिएट करू शकतो। तर सुरुवात करूया। तर ही रांगोळी आपल्याला चाळून व्यवस्थित भरून ठेवायची आहे आणि याच्यापासून आपण वेगवेगळे रंग सुद्धा क्रिएट करू शकतो आणि अशी सुद्धा ही रांगोळी आपण यूज करू शकतो। बघा, या पद्धतीचे मी इथे डॉट देत आहे। जेणेकरून आपली रांगोळी पावडर वाया जाणार नाही, त्यापासून आपण नवीन रांगोळी डिझाइन बनवू शकतो। अशा आपण यापासून रंगही बनवू शकतो वेगवेगळे आपले घरचे जे साहित्य वापरून। तर तो व्हिडिओ मी नंतरचा दाखवणार आहे तुम्हाला, आपण कसं यूज करू शकतो परत रांगोळी। तर बघा, या पद्धतीने आपण डॉट दिले आहेत आणि त्याला मी असं बोटाच्या साहाय्याने फक्त पाठीमागे ओढून घेतला आहे। आपलं इथे सुंदर असं फूल इथे क्रिएट झालं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी परत इथे ब्लू रंग वापरत आहे, ब्लू रंगाचे डॉट देत आहे। बघा, याला पण असं आपण बोटाने पाठीमागच्या साईडने ओढून घेऊया, फक्त पाठीमागे त्याला ओढून घ्यायचे। बघा, आपलं इथे सुंदर फूल पण तयार झालं आहे आणि याच्यामध्ये परत एक ते मिक्स रांगोळीचा आपण इथे ठिपका टाकला आहे आणि याच्यामध्ये या ठिपक्यामध्ये परत इथे लाल रंगाचा वापर मी केला आहे। आणि आता आपण ह्या ज्या पाकळ्या काढल्या आहेत मी फुलाच्या, त्याच्यामध्ये ते लाल रंग मी वापरत आहे। मी रांगोळी आपली थोडीशी फेंट झालेली असते, त्याच्यामध्ये मग डार्क कलर वापरल्यावर ते एवढं उठून दिसेल आपली अजून रांगोळी। त्यामुळे बघा, आपली अशी फुल इथे तयार झालं आहे। आता परत या पाकळीवरती आपण त्याच रांगोळीचा अजून एक मी डॉट देणार आहे। आणि याला परत बोटाच्या साहाय्याने असं मी प्रेस करून घेते। बघा, परत आता या डॉट पासून आपण असे तीन टिपके देऊन आपण याला वरच्या साईडने असं त्रिकोणी शेपमध्ये जॉईन करून घेऊया ते डॉट। बघा, आपण असे डॉट इथे टाकून घेतले आहेत मी। आता या डॉटला आपण या पद्धतीने माचीसच्या कळीच्या साहाय्याने मी आतल्या बाजूला असं ओढून घेत आहे। अगोदर मधला ठिपका ओढायचे आहेत। बघा, अशी आपली इथे डिझाइन तयार होते।
अशा सिंपल ट्रिक वापरून आपण छानशा डिझाईन इथे बनवू शकतो. बघा, त्याच्यानंतर आता मधला आपला स्पेस आहे, याच्या खाली बरोबर आपण ते मी ग्रीन रंगाचा ठिपका टाकत आहे एक एक. बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये डॉटच्या बरोबर आपण मध्ये आपण डिझाईनच्या पिवळ्या रंगाचा एक एक ठिपका मी घालत आहे. तुमच्याकडे जे रंग असतील ते रंग वापरा. अजून जास्त डार्क कलर इथे वापरायचे आहेत, म्हणजे आपला जो हा मिक्स कलर आहे तोही त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल असे रंग आपण वापरूया. बघा, आपला इथे पिवळ्या रंगाचा ठिपका मी टाकला आहे, किती सुंदर दिसत आहे रांगोळी. त्याच्यानंतर हा येलो रंगाचा जो ठिपका टाकला आहे त्याला आपण माचीसच्या काडीच्या साहाय्याने मी या पद्धतीची गोल डिझाईन बनवून घेत आहे. त्याच्यानंतर आता या पिवळ्या ठिपक्याच्या साईडने आपण लाल रंगाचे मी इथे ठिपके देत आहे. बघा, असे ज्यांना रांगोळी येत नाही ते पण ही रांगोळी काढू शकतात. आपण दररोजसाठी पण या रांगोळीचा उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून ती वायाही जाणार नाही आणि आपलं शिकणंही होईल. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही कधीच रांगोळी फेकून देणार नाही. ती रांगोळी आपण तशीच जमा करून गाळून आपल्या चाळणीने भरून ठेवून परत त्याचा उपयोग असा करू शकतो, किंवा त्यापासून मग रंग पण आपण बनवू शकतो. ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तोही व्हिडिओ माझा नक्की बघा. बघा, आणि याला आपण असं बोटाच्या साहाय्याने परत असं पाठीमागे ओढून घेतलं आहे. आपल्या इथे त्याच्यावरती सुंदर फूल इथे बनलं आहे. बघा, आपली छानशी रांगोळी इथे तयार झाली आहे. परत आपण आता या दोन्ही फुलांच्या मध्ये अजून एक ब्लू रंगाचा इथे मी ठिपका देत आहे. आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची सवय असते, आपल्या महिला ज्या असतात त्यांची सगळ्यांची सवय सेम आहे, काहीच वाया घालावं असं वाटत नाही. त्यामुळं आपण अशी रांगोळी नक्की क्रिएट करू शकतो, म्हणजे आपली रांगोळी पण वाया जात नाही. बघा, किती छान आपली इथे डिझाईन क्रिएट झाली आहे. तुम्ही आवर्जून अशी रांगोळी काढून बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. रांगोळी डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे असे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.